PL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। SIT आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई करणार नाही, अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर बैठक, भेटीत बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा, सूत्रांची माहिती। माझ्या राजीनाम्याबाबत चर्चा नाही, अजितदादांसोबतच्या बैठकीवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। माझ्या विभागातील कामांसंदर्भात चर्चा, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक, मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह, महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी, तपासाआधीच एखाद्याचं नाव येणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, बीड हत्या प्रकरणात आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले, कराड मुंडे एकाच नाण्याच्या एकच बाजू असल्याची ही टीका। अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतायत, मुंडेंच्या जवळच्या माणसानं भयावह कृत्य केलंय, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुरेश धस मागणीवर ठाम। चीनमधील HMPV व्हायरसची भारतात एंट्री, कर्नाटकमध्ये ह्युमन मेटान्युमोचे 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला, ICMRची अधिकृत माहिती। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही, मात्र मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन, सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना। छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 9 जवान शहीद तर 8 गंभीर जखमी असल्याची माहिती। शहीद जवानांची संख्या आणखी वाढण्याची भीती। PL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।